तर कालपासून झालं आमचं कॉलेज चालू. मग काय निघालो, गाडीला स्टार्टर मारला, सॉरी माझ्या हायाबुसाला स्टार्टर मारला आणि निघालो. कॉलेजला जात असताना वाटेत सौरभ भेटला, मग त्याला पण घेतलं आणि निघालो. आणि आता हायवेचं काम एका साईडचं बऱ्यापैकी पूर्ण झालंय, त्यामुळे रस्ता तर एक नंबर झालाय. कॉलेजजवळ त्याच्याच वाट बघत होता. मग कॉलेजला पोहोचलो. आणि कॉलेजचा हा व्ह्यू तर माझा सगळ्यात फेवरेट व्ह्यू आहे, तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर लेक्चर अटेंड केली. 3 लेक्चर झाल्यानंतर आम्ही सगळे गाडीजवळ आलो. तिथं थोड्या वेळ बोलत बसलो आणि येताना वाटेत पाऊस लागला. मी काय भिजलो नाही, पण रेनकोट नव्हता म्हणून गणेशच्या दुकानाच्या इथं थांबलो. त्यानंतर मग आलो घरी. घरी येऊन मला परत जायचं होतं देवरुखला. क्षणाचाही विलंब न करता मी देवरुखकडे रवाना झालो. आणि हा व्ह्यू बघा कसला भारी आहे. त्यानंतर देवरुखात पोहोचलो. जिथे काम होतं ते केलं आणि येताना सचिन शेटला पण भेटून आलो. भाई आता जॉबला लागलाय. त्याला भेटून झाल्यानंतर मी घरी यायला निघालो. कोण ओळखीचं दिसतंय का यासाठी मी इकडे तिकडे बघत होतो. येताना वांजोळच्या पुढे आल्यावर बारीक पावसाची परत सुरुवात झाली आणि मी घरी पोहोचल्यावर तर मोठाच पाऊस आला. मग संध्याकाळी ग्रीन टी पिऊन मी पडलो बाहेर. मला जायचं होतं गाडीत पेट्रोल टाकायला. पेट्रोल पंपाजवळ गेलो, पेट्रोल टाकलं. आता पेट्रोल टाकलं म्हटल्यावर एक राऊंड तर झालाच पाहिजे. पाठीमागचा व्ह्यू कसा वाटतो ते कमेंट करून सांगा.